ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषद आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील 6 प्रभागांमध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। ही निवडणूक आता 20 डिसेंबरला होणार आहे। नगर परिषद निवडणुकांमध्ये अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारांनी दाखल केलेल्या दाव्यांवरती उशिरा लागलेला निकाल, अर्ज मागे घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी आणि आधीच वाटप झालेलं चिन्ह या गोष्टींमुळे राज्य निवडणूक आयोगाने अशा ठिकाणी हा निर्णय घेतला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मयुरेश कडव। मयुरेश, काय सांगाल, निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत? श्यामल, अंबरनाथ आणि बदलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी ही बातमी आहे की अंबरनाथ नगरपालिकेची संपूर्ण निवडणूक जी आहे ती स्थगित झालेली आहे। अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक आता 20 डिसेंबरला होणार आहे। 2 तारखेला मतदान होणार होतं, तर बदलापूर नगरपालिकेतल्या 6 प्रभागांची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे। 6 प्रभागांमधले त्यातला प्रभाग क्रमांक 5B आहे, 8A आहे, 15B आहे, 17A आहे, त्याचबरोबर 10B आणि 19A या ठिकाणी जी निवडणूक होणार होती ती पुढे ढकलण्यात आली आहे। इथले जे उमेदवार होते त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली होती वेगवेगळ्या कारणांवरून, मात्र निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला होता तो त्यांना मान्य नव्हता, त्यामुळे ते कोर्टात गेलेले होते। आता कोर्टाच्या निर्णयानुसार अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती संपूर्णपणे स्थगित करण्यात आली आहे। ती आता 20 डिसेंबरला होणार आहे। खरं तर शेवटच्या टप्प्यातला आता हे सगळा प्रचार सुरू होता। अवघ्या 2 दिवसात मतदान होणार होतं। सगळ्याच पक्षांनी जोमानं प्रचार केलेला होता आणि प्रचाराचा स्तर आपण पाहिला असेल। आणि अशा परिस्थितीमध्ये या निवडणुका अचानकपणे अंबरनाथची स्थगित झाली आणि बदलापूरच्या 5 प्रभागांची पुढे गेल्यामुळे कुठेतरी निश्चितच मतदार असतील किंवा राजकीय उमेदवार असतील या सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला। निश्चितच मयुरेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अंबरनाथ नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। 20 डिसेंबरला ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल अशी देखील माहिती समोर येते।